नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, डॉक्टर नसीमा दीदी यांच्या चाकाची खुर्ची या पुस्तकाचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 20. रामदासचं पत्र येताच मी खूप अस्वस्थ झाले. त्याला मदत करण्याची तीव्र इच्छा होती, पण जवळ जागा व पुरेसा पैसा नव्हता. अनुताईंना रामदासच्या पत्राच्या झेरॉक्स सहित पत्र पाठवलं की त्याला मदत करण्यास अजून संस्था असमर्थ आहे. इतर अडचणी आम्ही दूर करू, पण त्याच्या पुनर्वसनासाठी बराच पैसा लागेल त्याची चिंता आहे. असं कोणाला आशेला लावून निराश करू नये यासाठी मी मुलाखत नको म्हणत होते, तर उलट टपाली अनुताईंचं उत्तर आलं. त्याच्या उपचारासाठी लागणारा पैसाही मिळेल. मी त्वरित 2,000 रुपये पाठवत आहे. नंतरही व्यवस्था करेन. तू पैशाची काळजी करू नकोस. खूप आनंद झाला ते पत्र वाचून मला. रामदास सोनवणेप्रमाणेच मला प्रकाश जोशी या अनाथ आणि हातापायानं अपंग असलेल्या छोट्या मुलाचंही पुनर्वसन करायचं होतं. मी त्वरित रामदासला उत्तर पाठवलं. प्रकाश जोशीच्या अनाथपणाविषयी लिहिलं. त्याला अनाथ आश्रमात प्रवेश नाही. तेव्हा आम्ही तुझी व तुझ्या आईची संपूर्ण जबाबदारी घेत आहोत. संस्थेकडे एका व्यक्तीसाठी एवढा पैसा नाही, पण दोघांच्या जेवणाची, कपड्या लत्त्याची जबाबदारी मी वैयक्तिक दीदी या नात्यानं घेत आहे. कोणत्याही नात्यात अटी असू नयेत, पण मला प्रकाशसाठी आई हवी आहे. तुझी आई फक्त तुझी न राहता प्रकाशची आई होण्यास तयार असेल तर तुम्ही दोघांनी इथे यावं. संपूर्ण उपचार आणि पुनर्वसनाची व्यवस्था केली जाईल. रामदास व्हॅनमध्ये झोपून कोल्हापूरला पोहोचला. त्याला पैशाची व्यवस्था गावातून करायला बराच कालावधी लागला. तोपर्यंत प्रकाश जोशीला मेरी वॉनलेसमधून डिस्चार्ज मिळाला होता. अनाथ आश्रमातून नकार आल्यावर मिरजेच्या डॉक्टर पाठक यांना त्यांच्या अनाथ आश्रमात प्रकाशला प्रवेश देण्याविषयी श्री पी डी देशपांडेंनी विनंती केली आणि ती त्यांनी त्वरित मान्य केली. प्रकाश जोशीला घेऊन सौ रजनी मिरजेला गेली. त्याच्या दुसऱ्या दिवशी रामदासचं आगमन झालं. प्रकाशला आई भेटलीच नाही. रामदासला बेडसोर्स होते. मुंबईला मामांना पत्र लिहून वॉटर बेड मागवून घेतला. उपचार सुरू झाले. 1.5-2 वर्ष रामदास दवाखान्यात होता. त्याच्या पाठीतील रॉड काढण्यात आला. व्हीलचेअर देण्यात आली. तो हिंडू फिरू लागला. त्याच्या चेहऱ्यावर हास्य आलं. दवाखान्यातील संस्थेच्या इतर पेशंट्सच्या खर्चाचा हिशेब ठेवण्याचं काम त्याला दिलं. जेवण घरून जात होतं. इतर खर्चासाठी माझा पगार सत्कारणी लागत होता. दोघांसाठी जेव्हा कपडे आणले तेव्हा दोघांचे डोळे पाणावले. त्यांचे कोणीच नातेवाईक नव्हते, त्यामुळे दवाखान्यात कोणी येणं, भेटणं हे समाधानही त्यांना नव्हतं. त्यांचं शारीरिक पुनर्वसन पूर्ण झालं होतं. पायाला युरिन बॅग लावून शर्ट पॅन्ट व्यवस्थित घालून तो हिंडू फिरू लागला होता. लुंगी गुंडाळून आलेला, हाडांचा सापळा वाटणारा रामदास असा कार्यक्षम झाल्याचं बघून प्रचंड समाधान वाटत होतं. डॉक्टरांच्या हाताला यश आलं होतं. मात्र रामदासला आणखी काही महिने दवाखान्यातच राहावं लागणार होतं. सुख-दुःख, समाधान, अस्वस्थता कोणतीच गोष्ट जास्त वेळ टिकणारी नसते याचं प्रत्यंतर देणारी घटना पाठोपाठ घडलीच. एके दिवशी माझं डोकं दुखत होतं, म्हणून अर्ध्या दिवसाची रजा घेऊन मी घरी आले आणि गोळी घेऊन झोपले होते. अर्ध्या तासातच मिरजेहून फोन आला. प्रकाशनं 3 दिवस काही खाल्लं नाही. दीदी हव्यात, दीदी आल्यावर जेवणार म्हणतो. तेव्हा त्वरित या. प्रकाशला मिरजेला नेल्यापासून नोकरी आणि संस्थेचं वाढतं कार्य यामुळे इच्छा असूनही मिरजेला त्याला भेटायला जाणं मला जमलं नव्हतं. रजनी मात्र सांगलीला गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी गेली की त्याला भेटून येत होती. त्यामुळे तिथल्या स्टाफला दीदी म्हणजे रजनीच वाटल्या. असं एकाकी आयुष्य जगणाऱ्या प्रकाशनं कोल्हापूरमधील वास्तव्यात आपल्या आईबाबांची कधी आठवण काढली नाही. त्यानं दीदी इतके दिवस पूर्ण वर्ष न भेटता कशा राहिल्या याची खंत केली. काही दिवस रामदासच्या आईला त्याची आई बनण्यासाठी त्याला कोल्हापूरला घेऊन यायचं असं ठरवून फोननं टॅक्सी मागवली आणि मी, अभिजित गारे व नीता मिरजेला गेलो. प्रकाशला बघताच मला धक्का बसला. त्याचा आजार बळावला होता. फक्त हाडं दिसत होती. हातही हलवता येत नव्हता. मान धरवत नव्हती. मला बघताच दीदी घरी न्या हे एकच वाक्य तो बोलत होता. मी अधिकाऱ्यांची परवानगी काढली. त्याचा शेवट जवळ आला असल्याचा तज्ञ डॉक्टरांचा शेरा वाचला.
मनाला सत्य स्वीकारण्या वाचून गत्यंतरच नव्हतं. तिथूनच कोल्हापूरच्या मेरी मॉनलेस हॉस्पिटलला फोन केला. रामदासच्या शेजारची कॉट तयार ठेवा. प्रकाश जोशीला सोबत घेऊन मी येत आहे. सुदैवानं आम्हाला डॉक्टर सातवेकर हे देव माणूस लाभले होते. त्यांनी आम्हाला कधीच कोणत्याच गोष्टीला नाही म्हटलं नाही. कितीही प्रचंड बिल असो, मी जी रक्कम देईन ती ते स्वीकारत व बाकीची सवलत देत. 30 डिसेंबर 1992चा दिवस होता तो. मिरज ते कोल्हापूर टॅक्सीत प्रकाशला मांडीवर घेऊन केलेला तो प्रवास खूप लांबतोय असं वाटत होतं. तो प्रवास विसरणं अशक्य आहे. माझ्या पाठीची उशी माझ्या मांडीवर ठेवून त्यावर प्रकाशचं डोकं ठेवलं होतं. मान सतत घसरत होती. हाताला किंवा शरीराला जराही धक्का बसला तरी तो विवळत होता. अभिजित गारे आणि नीता यांचं कौतुक वाटलं. अतिशय प्रेमानं ते त्याला गोंजारत होते. आम्ही रात्री 12 वाजता कोल्हापूरला पोहोचलो. माझा आजार, डोकेदुखी वगैरेचा विचारही मनात येणं शक्य नव्हतं. सिस्टरनी प्रकाशसाठी इमर्जन्सी वॉर्डमध्ये व्यवस्था केली होती. पण माझ्या विनंती खातर त्याला रामदासच्या शेजारच्या कॉटवर ठेवलं. म्हणजे रामदासच्या आईला दोन्ही कॉट्सच्या मध्ये झोपून दोघांकडे लक्ष ठेवणं जमलं असतं. सिस्टर, रामदास व आईंना सूचना देऊन आम्ही 1 वाजता घरी परतलो. प्रकाश जाऊ नका, थांबा म्हणत होता. इथे नको, घरी न्या म्हणत होता. पण तू लवकर बरा हो मग घरी जाऊ असं सांगून त्याला औषधं, इंजेक्शन दिल्यावर आम्ही परतलो. प्रकाशला असह्य वेदना होत होत्या. मला दुसऱ्या दिवशी ऑफिसला वेळेवर जाणं अत्यावश्यक होतं. घरी येऊन 2 घास खाऊन पलंगावर पडताच गाढ झोप लागली. सकाळी ऑफिसला जाऊन कामाला लागले. 11-12च्या सुमारास नीताचा निरोप आला. रामदासच्या आई आल्या आहेत. प्रकाश खूप त्रास देतो म्हणतात आणि मला दवाखान्यात बोलावत आहेत. दुपारी जेवणाच्या डब्यासोबत परत तोच निरोप घरून आमच्या आईला आला. तीच वाक्य, प्रकाश खूप त्रास देत आहे, तुम्हाला दवाखान्यात बोलावलं आहे. ऑफिसचं काम इतकं महत्वाचं होतं की ते संपल्याशिवाय जाणं योग्य नव्हतं. 4 वाजेपर्यंत काम संपून मी दवाखान्यात येते असा निरोप मी 2 वेळा पाठवला. तरीही रामदासच्या आई 3 वाजता सरळ माझ्या ऑफिसमध्ये आल्या. आमच्या आईनं आणि नीतानं जाऊ नका असं सांगितलं होतं, पण त्या आल्या आणि तावातावानं सांगू लागल्या, तो प्रकाश खूप हट्टी आहे. रात्रभर त्यानं झोपू दिलं नाही. मी अवाक होऊन ऐकत राहिले. माणुसकीचा हा साक्षात्कार. ज्या रामदासला केवळ त्याच्या आईनं प्रकाशची आई व्हावं या अटीवर आणलं आणि रामदासच नव्हे तर त्याच्या आईचंही पालकत्व स्वीकारलं, त्या रामदासच्या आई म्हणवणाऱ्या बाईकडे पाहणं, बोलणंही मला नको वाटलं. माणसाच्या जन्माला येऊन आई पदाला काळीमा लावणारी ती स्त्री मला डोळ्यांसमोर नकोशी झाली. नाईलाजानं संपत आलेलं काम आवरलं. तुम्ही पुढे व्हा, मी येते, एवढंच बोलले. खूप राग आला. मी शांतपणे निर्णय घेऊन कृती करायची सवय लागली आहे. दवाखान्यात गेले. माझ्या आणि रामदासच्या झालेल्या पत्रव्यवहाराची फाईल रामदासच्या हातात वाचायला देण्याआधी त्यानं विचारलं, काय रे, प्रकाशनं आईला खूप त्रास दिला का? तर त्याचं उत्तर, हो, 1 मिनिटही झोपू दिलं नाही. सतत कुशी बदला, इथे दुखतं तिथे दुखतं म्हणत होता. रामदासला त्या एवढ्याशा जीवाला होणारा त्रास न दिसता आईचा त्रास दिसत होता. तू असा त्रास कधी आईला दिला नाहीस का? आईला तो त्रास वाटला नाही? तुझ्या आईला मी आता त्रास देणार नाही. एवढं बोलून मी सिस्टरकडे गेले. त्यांची माफी मागून प्रकाशची कॉट बदलली. संस्थेचे अनेक पेशंट शस्त्रक्रिया होऊन दवाखान्यात होते. त्यातल्याच एकीच्या बहिणीला सांगितलं, तिनं प्रकाशची सेवा करावी, अन्यथा आता त्वरित डिस्चार्ज घेऊन घरी जावं आणि आठवड्याला 2दा ड्रेसिंगसाठी यावं. तिच्या भावाच्या पायाची जखम अनेक महिने वाळत नव्हती आणि भावानं एकदा औषधाच्या बिलात खाडाखोड करून ते पैसे घेऊन खर्च केल्याचा प्रकार घडला होता. तिनं घरी न जाता प्रकाशची सेवा करण्याचं मान्य केलं. प्रकाशला लघवी शौचाचं भान नव्हतं. सतत भिजणारी चादर काढावी लागत होती. मी स्वतः घरून चादरी घेऊन त्याची चादर बदलत होते आणि माझ्या बरोबरीनं सर्व कार्य करते, अभिजित, राजीव, रमेश वगैरे आम्ही रोज प्रकाशकडे सकाळ संध्याकाळ जात होतो. तो म्हणेल ते खायला देणं, खेळणं देणं एवढंच आमच्या हातात होतं. असह्य वेदना होणाऱ्या शरीरावरनं हात फिरवणं, पावडर लावणं यातच समाधान मानावं लागत होतं. एकदा त्यानं विमान मागवून घेतलं. त्याला स्वतःला त्यावर हात उचलूनही ठेवता येत नव्हता. हातात द्या म्हणाल्यावर
त्याच्या जवळ ते विमान ठेवून त्यावर त्याचा हात ठेवला, तर गोड हसला आणि दीदी, आपण विमानानं दिल्लीला जाऊ म्हणाला. 1 महिना रोज तो घरी नेण्याचा हट्ट करीत होता. मी डॉक्टर ना घरी म्हणजे क्वार्टरवर त्याला नेते काही दिवस असं म्हटलं, तर डॉक्टर मला रागावले. म्हणाले, या कार्याला मर्यादा पाहिजे. अशा अवस्थेत मी परवानगी देऊ शकत नाही. प्रकाशच्या कॉट शेजारी आमचाच एक वयस्कर पेशंट होता. तो स्वतःहून प्रकाशला भरवणं, बिछाना स्वच्छ करणं या गोष्टी करू लागला. त्याला प्रकाशही शेख मामा म्हणू लागला. खरं म्हणजे तो प्रकाशचा बाबा झाला होता. एका बाजूला रामदासच्या सुदृढ आईचं नावाचंच मर्यादित आईपण, तर दुसऱ्या बाजूला अपत्य नसलेल्या त्या अपंग पुरुषाचं प्रकाशचे बाबा होणं. या दोन्ही गोष्टी मी अचंबा करीत स्वीकारल्या. 1 महिना माझं संस्थेच्या इतर कोणत्याच कामात लक्ष लागलं नाही. ऑफिसला जाण्यापूर्वी प्रकाश, ऑफिस सुटल्यावर प्रकाश, रात्री घरी येऊन झोपणं एवढंच काम हातून होत होतं. विचित्र मनस्थिती होत होती. रोज देवाला प्रकाशला लवकर बोलावून घे म्हणून विनवत होते. एकदा बाहेर वाऱ्यावर न्या म्हणाला. कसं न्यायचं हा प्रश्नच होता. पूर्ण लोळागोळा होता तो. पण देशवतार आणि संस्थेच्या बालमित्रांनीच ते अवघड कामही केलं. रोज रात्री आळीपाळीनं सर्वजण राहू लागले. शेवटच्या दिवशी म्हणजे 30 जानेवारी 93च्या रात्री मला बळजबरीनं सर्वांनी घरी पाठवलं आणि तो गेल्यावर मला दवाखान्यात नेलं. एक गोड मुलगा पोरकेपणातच संपला याचं खूप दुःख झालं, पण मी मनापासून देवाचे आभार मानले. तेवढ्या रात्री संस्थेची इतर मंडळीही आली. सकाळचे संपादक दीक्षित साहेबही 2 वाजता आले. सर्वजण स्मशानभूमीत गेलो. संस्थेनं केलेली पहिली अंत्यक्रिया होती ती. एवढ्या कोवळ्या वयात ही मुलं हे सारं कसं काय करत आहेत याचंच आश्चर्य वाटत होतं मला. पीडी, अजीज, देशप्रतार, वनकुंद्रे, अभिजित, नलवडे, रमेश, डॉक्टर पी.जी. कुलकर्णी, श्री पुणतांबेकर, चेअरमन रत्नाकर बँक, श्री एम.व्ही. गाडगीळ, व्यवस्थापक युनायटेड वेस्टर्न, सर्वजण निस्तब्ध होते. प्रकाश अंधारातून प्रकाशाकडे गेला की प्रकाशातून अंधाराकडे हे देवालाच ठाऊक. प्रवासाला जाताना जगातील ही सर्वत्र पसरलेली जागा बघून प्रचंड खंत वाटे. पृथ्वी तलावर एवढी जमीन असताना आम्हाला अपंगांसाठी एका घराची जागा मिळू नये. प्रकाशला घर देऊ शकलो नाही याचा सल सतत जाणवत होता. पण यानंतर येणाऱ्या प्रकाशला तरी असं बेघर होऊन मरावं लागू नये यासाठी जागा मिळवण्याला प्राधान्य देण्याचं ठरवून त्या कामाला अक्षरशः जुंपलो. शासकीय बालगृहात 14 वर्षानंतर अपंगांना घरी पाठवण्यात येतं. तसंच पराकोटीचं अपंगत्व असलेल्यांना तिथे प्रवेश नसतो. का तर अशा अपंगांसाठी वेगळा कर्मचारी वर्ग ठेवावा लागेल. या अशा वसतिगृहावर खरं म्हणजे पाटी लावली पाहिजे की नावापुरतं अपंग असलेल्या स्वतःचं सर्व काम करू शकणाऱ्या बालकांसाठीच वसतिगृह म्हणून. म्हणजे आमची निराशा तरी होणार नाही. 14 वर्षापर्यंत या बालगृहात शस्त्रक्रिया केली जाते. कृत्रिम साधनं दिली जातात. त्यावर प्रचंड पैसा खर्च केला जातो आणि 14 वर्षानंतर म्हणजे जास्तीत जास्त 7वी पर्यंत शिक्षण झालेल्या अपंगांना घरी खेड्यापाड्यात पाठवण्यात येतं. विद्यार्थी आणि त्यांचे पालक थोडा त्रास झाला तरी शिक्षणासाठी तो सहन करायला तयार असत. पण इमारतीतील बाथरूम, संडासाच्या अडचणीमुळे संचालक अशा अपंग विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकत नव्हते. दरवर्षी काही विद्यार्थ्यांना बुद्धिमत्ता असून शिक्षण अर्धवट सोडावं लागत होतं. यासाठी हेल्पर्सनं निर्णय घेतला, स्वतःचं वसतिगृह बांधण्याचा. महत्वाकांक्षी निर्णय होता तो, पण प्रयत्न करायचेच असं ठरवून आम्ही जागा शोधायला सुरुवात केली. शासनाकडे जागेचा प्रस्ताव दिला. शासनाची जागा जिथे असेल त्या जागेसाठी संस्थेच्या स्थापनेपासून अर्ज करत होतोच, पण त्या जागेचं नियोजन आधीच झालेलं असायचं. आम्हाला मिळण्यासारखी जागा कुठे आहे हे कळणं आवश्यक होतं. आमच्या सुदैवानं त्यावेळी श्री अजित कुमार जैन जिल्हाधिकारी म्हणून आले होते. त्यांना कोणत्याही कार्यक्रमात न बोलावता नुसती बातचीत करण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सुट्टीच्या दिवशी बोलावलं. तेही आनंदानं आले. आमचं कार्य, आमचे प्रश्न, समस्या सर्व एकाग्रतेनं ऐकलं. वसतिगृहाची एवढी मोठी योजना मी यशस्वीपणे राबवू शकू का हा प्रश्न विचारून त्यांनी इतर संस्थांच्या बरोबरीनं आम्ही कार्य करावं असा सल्लाही दिला. परंतु असं एकत्रित काम करताना येणाऱ्या अडचणी, आमच्या अपंग पुनर्वसनाच्या कल्पना एकदम इतरांना पटतीलच असं नाही.
वगैरे त्यांना सांगितल्यावर त्यांनी वसतिगृहाच्या जागेसाठी प्रयत्न करण्याचं मान्य केलं. जागा त्यांनीच आम्हाला सुचवावी अशी आम्ही त्यांना विनंती करताच दुसऱ्या दिवशी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आम्हाला बोलावलं. मी तिथे यायचा त्रास घेऊ नये, दुसऱ्या कोणालाही पाठवावं अशी सूचनाही केली. त्यांनी सुचवलेली जागा पाहून आम्ही त्वरित अर्ज केला. संस्थेच्या स्थापनेपासून 10 वर्ष जागेसाठी आमचा प्रयत्न सुरू होता, पण पहिल्यांदाच आमच्या जागेचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे मुंबईत मंत्रालयात शिफारसी सहित पाठवण्यात आला. उचगावची जागा बघायला आलो तेव्हा तिथे शेजारी पॉलिटेक्निक कॉलेजचं बांधकाम सुरू होतं. आम्ही स्वप्न रंगवू लागलो. याच्या शेजारी आपलं वसतिगृह झालं तर या कॉलेज विद्यार्थ्यांसाठी आपण कॅन्टीन चालवायचं, मेस सुरू करायची. वसतिगृहाचा जेवणाचा खर्च अशा स्वकष्टाच्या पैशातून करायचा. मुंबईला प्रस्ताव गेल्यावर मी आणि देशभतार मंत्रालयात गेलो. आत जाण्यासाठी पास लागतो हे मला माहीत नव्हतं. मंत्रालयाच्या बाहेरून आत फोन करून मी व्हीलचेअरवर आहे व संस्थेच्या जागेच्या कामासाठी आत यायचं आहे हे महसूल खात्यातील अंडर सेक्रेटरीना सांगितलं. काय आश्चर्य, ओळख देखील नसलेल्या त्या व्यक्तीनं त्वरित शिपायाकडून गेटवर पास पाठवून दिला. आज चौकशी केल्यावर कळलं की आमच्या प्रस्तावासोबत आणखी 5 संस्थांचे प्रस्ताव उचगाव येथील जागेसाठी आहेत. ती जागा खूप मोठी आहे. आम्ही फक्त 2 एकर मागितली होती. अनेक जण 5 एकर जागा मागा असं म्हणत होते, पण त्या जागेवर जी योजना राबवणार त्याच्या खर्चाच्या 1/6 रक्कम संस्थेच्या नावे बँकेत असणं आवश्यक होतं. आमची योजना 44 लाखांच्या बांधकामाची होती. 80 विद्यार्थ्यांना राहण्यासाठी 8 खोल्या, जेवणघर, स्वयंपाकघर, म्हणजे कमीत कमी 5-7 लाख रुपये आमच्या बँकेत शिल्लक असणं आवश्यक होतं. मोठ्या जागेवर मोठी योजना म्हणजे जास्त शिल्लक. हे 7.5 लाख जमवणंच खूप अवघड वाटत होतं, पण देवाचं नाव घेऊन प्रयत्न करत होतो. दुसऱ्या वेळी मंत्रालयात गेलो तत्कालीन महसूल मंत्री छगन भुजबळ यांना भेटायला, तर 2दा ते भेटलेच नाहीत. मग एकदा त्यांच्या पीए कडून कळलं की ते बंगल्यावर आहेत, थोड्याच वेळात परगावी जाणार आहेत. माझ्या सोबत माझा भाचा जफर होता. केवळ त्याच्या चपळाईमुळे श्री भुजबळ यांची भेट झाली. मंत्रालय ते मंत्र्यांचा बंगला हे अंतर, वेळ आणि मला उचलणं, व्हीलचेअर फोल्ड करणं, टॅक्सी थांबवून त्यात चढवणं हे सारंच अवघड होतं, पण प्रयत्न करणं आवश्यक होतं. कारण कोल्हापूर मुंबई प्रवासापेक्षा ते सोपं होतं. शेवटी श्री भुजबळ यांच्या बंगल्यावर पोहोचले. बंगल्याला पायऱ्या होत्या म्हणून मला खालीच थांबून जफर वर गेला. दुसऱ्या बाजूनं श्री भुजबळ गाडीत बसण्यासाठी आले. वाटेतच मला बघून विचारपूस केली. मी संस्थेची सर्व माहिती फोटो सहित सांगितली. तुमचं काम नक्की करतो म्हणाले. अतिशय छान हसून बोलले, कार्याचं कौतुक केलं आणि निघून गेले. जफर खाली आला. त्याची आणि त्यांची भेट झालीच नाही, पण काम यशस्वी झालं होतं. कोल्हापूरला परतल्यावर रजनीला श्री भुजबळ यांच्या भेटीचा वृत्तांत दिला, तर रजनीनं आनंदाची बातमी दिली की ते तिचे वर्गबंधू आहेत. मग त्वरेनं तिनं माझ्या भेटीचा संदर्भ देऊन पत्र लिहिलं. काही महिन्यांनी महसूल मंत्रीपद सोडता सोडता श्री भुजबळ यांनी आमच्या जागेच्या मंजुरी प्रस्तावावर सही केली. आमची स्वप्न साकार करण्याची संधी आम्हाला दिली. त्यांचं ऋण आम्ही कधीही विसरणार नाही. जागा मंजुरीचं पत्र आलं त्यावेळी वसतिगृह प्रकल्पासाठी जमवलेले पैसे गॅस एजन्सीसाठी खर्च झाले होते. गॅस एजन्सीसाठी कर्ज काढण्यासाठी अनेक बँकांकडे अर्ज केल्यावर फक्त रत्नाकर बँकेनं कर्ज देण्याचं मान्य केलं. आवश्यक त्या कागदपत्रांच्या पूर्ततेत वेळ चालला होता. प्रमुख काम होतं धर्मादाय आयुक्त पुणे यांचं कर्ज घेण्यासाठीच्या मंजुरीचं. आनंद पटेल त्यावेळी पुण्यात होता, सीए करत होता. तो समिती सदस्य होता, त्यामुळे पुण्यातील काम त्याच्यावर सोपवलं. मी स्वतः देशभतारांबरोबर 2 वेळा त्या कामासाठी पुण्याला गेले. आनंद पटेलच्या मदतीनं कर्ज मंजुरीची ऑर्डर मिळवली. त्यानंतर कोल्हापूर येथे सर्व समितीनं एकत्रित बँकेत जाऊन सह्या केल्यावर आम्हाला 7.5 लाख रुपयांचं कर्ज मिळणार होतं. तो पैसा आधीच खर्च केलेला असल्यानं उचगावची जागा ताब्यात घेताना हे 7.5 लाख रुपयांचं बँक सर्टिफिकेट दाखवल्यानंतर उचगावची जागा मिळणार होती. मुदत संपायला फक्त 3-4 दिवस होते. त्या मुदतीत बँकेतील शिल्लक दाखवून जागा ताब्यात घेणं आवश्यक होतं. सर्वांनी बँकेत जाऊन सह्या करण्याची तारीख ठरवून सर्वांना पत्र पाठवली. आनंद शहाला पत्र पाठवलं.
ज्या दिवशी 11 वाजता सह्या करायच्या होत्या, त्याच्या आदल्या दिवशी दुपारपर्यंत आनंद आला नाही. तेव्हा पिढींचा फोन आला. आनंदला जाऊन आणणं आवश्यक आहे. आला नाही तर कर्ज मिळणार नाही. तो आला नाही. त्याचा फोन नाही, पत्र नाही. याचं आम्हाला आश्चर्य वाटत होतं. नक्कीच गंभीर आजारी असेल. दम्याचा त्रास होता त्याला. पिढींचं म्हणणं मीच फक्त त्याला आणू शकेन. वेळ अपुरा होता, पण इलाज नव्हता. टॅक्सीनं संध्याकाळी 6 वाजता मी, प्रशिक्षण केंद्रातील टेक्निशियन अरुण लोखंडे, जो एका पायानं अपंग होता, पण मला उचलणं बसवणं वगैरे सर्व कामं करत असे. आणि विश्रांती आम्ही कोल्हापूर सोडलं. आनंदला बरं नसलं तरी टॅक्सीनी आणायचं आणि टॅक्सीनं परत पाठवायचं असं ठरवून मी ऑफिसमध्ये सकाळपासून बसलेले. त्यात हा प्रवास. पण ध्येयापुढे शरीराकडे बघून चालणार नव्हतं. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. थँक्यू.